तुम्ही रोज सकाळी उठून ऑफिसला जाता, लॅपटॉप उघडता, मीटिंग्ज अटेंड करता आणि अचानक एक दिवस तुमच्या इनबॉक्समध्ये एक मेल येतो. तो मेल वाचता आणि कळतं की आजपासून तुमची नोकरी गेलीये. हे कुठल्या छोट्या कंपनीत नाही, तर जगातल्या सगळ्यात नामांकित असलेल्या टेक कंपन्यांपैकी एक मायक्रोसॉफ्टमध्ये घडले. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना एका रात्रीत मोठा धक्का दिलाय. या निर्णयामागचं नेमकं कारण काय, कोणत्या कर्मचाऱ्यांवर याचा नेमका परिणाम होणार, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. तर मंडळी, सोमवारी मायक्रोसॉफ्टने एक मोठी घोषणा केली. त्यात असं होतं की कंपनीने जगभरातील तब्बल 4,800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. हा आकडा कंपनीच्या एकूण वर्कफोर्स पैकी साधारण 2.1% इतका आहे. 1 जुलै पासूनच कंपनीचं नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि सुरुवातीलाच हा मोठा बॉम्ब पडलाय. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या कपातीचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसलाय. तर एक्सबॉक्स गेमिंग विभाग आणि कंपनीची व्यावसायिक विक्री म्हणजेच कमर्शियल सेल्स टीम यांना याचा मोठा फटका बसलाय. एकट्या एक्सबॉक्स विभागातून सुमारे 1,600 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. मुख्य म्हणजे कंपनीने आधीच स्पष्ट केलंय की येत्या आर्थिक वर्षात एक्सबॉक्स मधून आणखी कर्मचारी कमी होणार असून एकूण आकडा 3,200 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे एक्सबॉक्सच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी जवळपास 20% लोक, म्हणजे प्रत्येक 5 पैकी 1 कर्मचारी आपली नोकरी गमावणार आहे. पण मायक्रोसॉफ्टने हा निर्णय नेमका का घेतला? त्यामागे एक दोन नाही, तर अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे एआय. मायक्रोसॉफ्ट सध्या एआय इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड मोठी गुंतवणूक करते. हजारो कोटी डॉलर्स ओतले जात आहेत. या गुंतवणुकीचा परतावा दाखवण्यासाठी कंपनीवर गुंतवणूकदारांचा प्रचंड दबाव आहे आणि हा खर्च संतुलित करण्यासाठी कंपनी दुसरीकडे म्हणजेच वर्कफोर्सवर कात्री लावतीये. दुसरं कारण म्हणजे कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण. 2026च्या पहिल्या 6 महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये तब्बल 19 ते 23% घसरण झाली आहे. गेल्या 9 महिन्यात कंपनीचं जवळपास 1.2 ट्रिलियन डॉलर्सचं बाजार मूल्य धुळीला मिळालंय. गुंतवणूकदारांना भीती आहे की जनरेटिव्ह एआय मॉडेल्समुळे एंटरप्राइज सॉफ्टवेअरची गरजच कमी होऊ शकते आणि मायक्रोसॉफ्टचे स्वतःचे एआय मॉडेल्स अजूनही तितकी मोठी झेप घेऊ शकलेले नाहीत. तिसरं कारण म्हणजे एक्सबॉक्सची स्वतःची डोकेदुखी. एक्सबॉक्सच्या नव्या सीईओ आशा शर्मा यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत मेलमध्ये स्पष्टपणे मान्य केले की एक्सबॉक्स इतर गेमिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत कमी नफा कमावतोय. गेम पास सबस्क्रिप्शन सर्व्हिस असो, मल्टी प्लॅटफॉर्म स्ट्रॅटेजी असो किंवा वाढता कंटेंट पोर्टफोलिओ असो, काहीही अपेक्षेइतकं वेगाने वाढलेलं नाही. शिवाय डेटा सेंटर्सच्या वाढत्या मागणीमुळे मेमरी चिप्स सारख्या महत्त्वाच्या भागांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे एक्सबॉक्स कन्सोलच्या किमतीही वाढवाव्या लागल्यात आणि मागणी आधीच कमी असताना ही किंमत वाढ उलटी पडली. आशा शर्मा यांनी सांगितले की गेमिंग इंडस्ट्री सध्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या हार्डवेअर संकटातून जाते आणि एक्सबॉक्सला पूर्णपणे रिसेट करण्याची गरज आहे. या पुनर्रचनेचा भाग म्हणून 4 गेमिंग स्टुडिओज मायक्रोसॉफ्ट पासून वेगळे केले जाणार आहेत. मंडळी, मायक्रोसॉफ्ट सहसा जूनच्या आसपास म्हणजे आपल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी अशा मोठ्या कपातीची घोषणा करते. कारण याच काळात कंपनी पुढच्या आर्थिक वर्षासाठीचं बजेट आणि खर्चाचं नियोजन ठरवत असते. म्हणजे ही कपात कंपनीच्या ठरलेल्या धोरणाचाच एक भाग आहे. फक्त यावेळी त्याची तीव्रता आणि एक्सबॉक्सवरचा परिणाम खूप मोठा आहे. आता मेन गोष्ट अशी आहे की मायक्रोसॉफ्टमध्ये हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर एक ठरलेला पॅटर्न समोर आलाय. 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टने तब्बल 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. हे करोना काळात झालेल्या प्रचंड भरतीनंतरचं मोठं करेक्शन होतं. 2024 मध्ये एकाच वेळी मोठी कपात झाली नाही, पण वर्षभरात छोट्या छोट्या कपातीमधून अंदाजे 4 ते 5,000 कर्मचारी कमी करण्यात आले. यातला मोठा वाटाही गेमिंग विभागाचाच होता, विशेषतः ॲक्टिव्हिजन, ब्लिझार्ड आणि झेनिमॅक्स स्टुडिओज मधून. 2025 हे वर्ष तर मायक्रोसॉफ्टसाठी खूपच कठीण गेलं. जानेवारीत परफॉर्मन्सच्या आधारावर 1% कमी कर्मचारी कमी करण्यात आले. मे महिन्यात तब्बल 6,000 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं. जूनमध्ये आणखी 300 जणांना काढण्यात आलं आणि त्यानंतर जुलै 2025 मध्ये तर 9,000 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी काढून टाकण्यात आलं. आता 2026च्या जुलैमध्ये पुन्हा एकदा 4,800 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. याआधी 2026च्या सुरुवातीला कंपनीने आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 60% म्हणजे जवळपास 9,000 जणांना स्वैच्छिक सेवानिवृत्तीची म्हणजे व्हॉलंटरी बायआउटची ऑफर दिली होती. म्हणजे जर आपण 2023 पासूनची आकडेवारी बघितली तर मायक्रोसॉफ्टने अवघ्या 3.5 वर्षात तब्बल 30,000हून अधिक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. गंमत म्हणजे हे सगळं घडतंय अशा काळात जेव्हा कंपनी नफ्यात आहे. एआय मध्ये अब्जावधी डॉलर्स गुंतवतीये आणि सीईओ सत्या नडेला वारंवार सांगतायत की कंपनीचे 300 अब्ज डॉलर्सचे रेव्हेन्यू टार्गेट आहे.
मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी नेहमीप्रमाणे हेच कारण सांगितले की या बदलांमुळे कंपनी वेगाने बदलणाऱ्या बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी स्वतःला अधिक सक्षम बनवतीये. पण सोशल मीडियावर आणि कर्मचाऱ्यांच्या फोरम्सवर एक वेगळाच सूर उमटतोय. नफा कमवणाऱ्या माणसांना का काढताय आणि उद्या आपला नंबर तर लागणार नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात घर करू नये. सध्या संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्येच नोकर कपातीचं वादळ घोंगावतंय. 2026 हे वर्ष अर्ध संपत आलं असतानाच जगभरातल्या टेक कंपन्यांनी मिळून जवळपास 1,60,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यात ओरॅकल, मेटा, सॅमसंग सारख्या दिग्गज कंपन्यांचाही समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी ओरॅकलने एकट्या भारतातून तब्बल 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेलं. तर मेटाने आपल्या एकूण मनुष्यबळाच्या 10% कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे हे केवळ मायक्रोसॉफ्ट पुरतं मर्यादित संकट नाही, तर संपूर्ण जागतिक टेक क्षेत्रच एका मोठ्या अडचणीतून जातंय असं म्हणायला हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केलेला एक भारतीय इंजिनियर मुकेश मंडल आज रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये रस्त्यावर सफाई कामगार म्हणून काम करतोय. नोकरी गेल्यानंतर पैसे कमवण्यासाठी त्याने हे काम तात्पुरतं स्वीकारलं आणि ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. काहींनी याला प्रेरणादायी म्हटलं, तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की सुशिक्षित कुशल तरुणांना अशा टोकाच्या निर्णयापर्यंत नेणारी परिस्थिती खरंच योग्य आहे का? जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिव्हा यांनी तर याआधीच इशारा दिला होता की येत्या काही वर्षात जगभरातल्या 40% नोकऱ्यांवर एआयचा थेट परिणाम होणार आहे आणि विकसित देशांमध्ये हे प्रमाण तब्बल 60% जाऊ शकतं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका रिपोर्टनुसार तर 2030 पर्यंत जगभरात तब्बल 9,20,00,000 नोकऱ्या जाणार आहेत. म्हणजे मायक्रोसॉफ्टची ही कर्मचारी कपात ही काही एक घटना नसून येणाऱ्या मोठ्या बदलाची फक्त एक झलक आहे असं म्हणता येईल. टेक इंडस्ट्री मधलं हे वादळ अजून शमलेलं नाही. त्यामुळे हे नोकर कपातीचं संकट अजून किती काळ चालणार आहे हे येणाऱ्या काळात सांगेल. बाकी या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.